शिवछत्रपती धर्मवीर राजे संभाजी पळसगावची माता पळसाई खरोखरच तिने भरभरून यश दिलेला आहे। आम्ही हे सर्व तिचे भक्तजन आहोत आणि खरंच ह्या गावाचा मला एवढा अभिमान आहे का खरोखरच एवढंच प्रेम आहे आणि उदार दिल आणि उदार व्यक्तिमत्व आणि सगळे एकजुटीने असतात, कुठलाही भेदभाव न करता आणि एवढं प्रेम देतात। म्हणून मला पण माझी इच्छा, माऊलीने पण मला काय कमी केलं नाही, तिने कष्ट केले तर माऊली देणार, पण कष्ट नाही करून तुम्ही जर घरी बसून मला दे बाय देवा तर कशी माऊली देणार? मेहनत करा, कष्ट कमा। खरोखरच ह्या पळसगावच्या मंडळीच्या घरावरती सोन्याची कवले ह्या माऊलीने चढवली। ह्या माऊलीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। माझ्या गीताला नाही टाळ्या वाजवत जातील, पण ह्या आईसाठी माझ्या जोरदार टाळ्या होऊ द्या। सगळ्या मंडळींची मी नावं घेत नाही, नावं घेतली तर वेळ निघून जाईल। मला कुठं 2-3 गाणी बोलायचं आई माऊलीने या भक्तजनांनी सगळे चान्स दिलेला आहे, त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या गीताला सुरुवात करतो। माननीय अध्यक्ष साहेब आणि ते सर्व तुम्ही मंडळी, हे माझे नातू आहे, हा एक माझा सर्वेश नाफोडणेकर, हा आमची देवता आहे, ग्रामसेवक तिचा मुलगा आहे, मीच जाधव, हे माझ्या गीताला साथ देतील। काय चुकलं तर मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन मी क्षमा मागतो। माझ्या मी गाण्याला सुरुवात करतो। प्रथम गीत आहे गणेश वंदना। आता जोगेश्वरी देवळामध्ये कार्यक्रम करून आलो, आमचे सय्यदबाई आहेत, ते व्हिडिओ शूटिंग करतायत, त्यांचे सुद्धा आभार मानतो। लाऊडस्पीकर वाल्यांचे पण मी आभार व्यक्त करतो। खरोखरच साऊंड शेटची मस्त आहे। गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, भेटी सकलासी देई, भेटी सकलासी देई, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, आम्ही शेंदुराची उटी, आम्ही शेंदुराची उटी, केशर कस्तुरी ललाटी, केशर कस्तुरी ललाटी, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, बाई घांगुऱ्या वाजती, बाई घांगुऱ्या वाजती, नाचत आले गणपती, नाचत आले गणपती, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, भेटी सकलासी देई, भेटी सकलासी देई, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, अवघ्या गणाचा गणपती, अवघ्या गणाचा गणपती, तुका म्हणे वरानू किती, तुका म्हणे वरानू किती, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, भेटी सकलासी देई,
ते मी सादर करीत आहे, त्यामुळे शांतच ऐका. आई पळसाई बसली या घटी, आई माऊली पळसाई बसली या घटी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी. आई पळसाई बसली या घटी, आई पळसाई बसली या घटी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी. पळस भूमी पळस गावची पळसाई माऊली सत्वाची, पळस गावची पळसाई पळस माऊली सत्वाई. थोर महिमा नावाची श्रद्धास्थान भक्ताची, थोर महिमा नावाची श्रद्धास्थान भक्ताची. घना नारळान भरूया ओटी, घना नारळान भरूया ओटी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी. आई पळसाई बसली या घटी, आई पळसाई बसली या घटी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी. उत्सवाला भक्त येतात मन भावे देवीला भेटतात, उत्सवाला भक्त येतात मन भावे दर्शन घेतात, मन पान देवीता देतात आशीर्वाद देवीशी मागतात, मन पान देवीता देतात आशीर्वाद संगती नेतात. भक्तांची झाली आई ते दाटी, भक्तांची झाली आई ते दाटी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी. आई पळसाई बसली या घटी, आई पळसाई बसली या घटी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी. अंगात वार आलया आई कौल दिलाया, अंगात वार आलया आई कौल दिलाया. स्वप्नात पूर्ण झालया संकट माझं दूर झालं, स्वप्नात पूर्ण झालया संकट सार दूर झालं. अशुप्रभा करा मायाळू मोठी, अशुप्रभा करावर मायाळू मोठी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी. आई पळसाई बसली या घटी, आई पळसाई बसली या घटी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी, तिला लावूया चंदनाची उठी. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. उभा कसा राहिला पांडुरंगा, उभा कसा राहिला विठ्ठल, उभा कसा राहिला विठेवर, उभा कसा
राहिला विठेवर उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला अंगी शोभे पितांबर पिवळा गळ्यामध्ये वैजंती माळा अंगी शोभे पितांबर पिवळा गळ्यामध्ये वैजंती माळा चंदनाचा टिळा माथी लाविला चंदनाचा टिळा माथी लाविला लाविला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला चला चला पंढरीला जाऊ डोळे भरूनी विठू माऊली पाहू चला चला पंढरीला जाऊ डोळे भरूनी विठू माऊली पाहू भक्ती मार्गाचा अमत्याने दाविला भक्ती मार्गाचा अमत्याने दाविला दाविला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला ठेवूनी दोन करकटी उभा मुकुंद वाळवंटी ठेवूनी या दोन करकटी उभा मुकुंद वाळवंटी हरिनामाचा झेंडा त्याने रोविला हरिनामाचा झेंडा त्याने रोविला रोविला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पाहिला उभा कसा राहिला विठेवरी कसा राहिला बाळ श्रावण पाठी आलं नकबुरलो तू पंढरीनाथा तव चरणाचा देश मला वाहिला तव चरणाचा देह त्याने वाहिला वाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला 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 एक वेळाने वेळी असते ती अशी तिकडं विचार करत बसलेली असते मी दुकान लावतो तिकडं
ऐका जरा एक मिनिट, काय बोलतो ते. एक वेळाने वेडी असती, माझ्या दुकानाच्या इकडे ते दोघं बसलेली असतात आणि ती विचार करत असतं, पण आई माऊलीची त्यांच्यावर कृपादृष्टी होते का ती वेडी सदखंड आहे बघा. त्या वेड्याला म्हणते, अहो काय तुम्हाला पण नाही काय कळत ना, मला पण नाही कळत. पण तो काय म्हणला, आपण आई माऊलीच्या दर्शनाला जाऊ, तिथं पाया पडू. पण गावातली लोक एवढी चांगली आहेत ना, खरोखर त्या बिचारांना हात धरून तिथं माऊलीच्या दर्शनाला नेले आणि त्या माऊलीचं त्यांनी दर्शन दोघा नवरा बायकोने घेतलं. आणि खरोखर तिथून ती इथं अशी बाहेर नाही आली तर ती व्यवस्थित बोलायला लागली, तो पण व्यवस्थित बोलायला लागला. म्हणजे किती हा माऊलीची कृपा आहे. म्हणून मी माझ्या गीतातून एक सादर करीत आहे, अंतरा मोकळा आणि संपूर्ण गीत कृष्णाचं. गेला हरी पुण्या गावा, गेला हरी पुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी पुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. रमती कुंजवनी बाला, असावा तिथे नंदलाला, रमती कुंजवनी बाला, असावा तिथे नंदलाला, कुणी जा अनाम कुंदाला, जीव हा वेळा पिसा झाला, हरीचा किती करू धावा, उडतो डोळा डोळा बाई धावा, उडतो डोळा डोळा बाई धावा. गेला हरी पुण्या गावा, नाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई धावा, उडतो डोळा डोळा बाई धावा. कुणाशी केला तरी दंगा, मला येऊन घरी सांगा, त्यास दाखवीन मी हिंगा, नका तुम्ही लपवू श्रीरंगा. कोणाशी केला तरी दंगा, मला येऊन घरी सांगा, त्यास दाखवीन मी हिंगा, नका लपवू तुम्ही श्रीरंगा. राजा श्याम मला दावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, माझा श्याम मला धावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हाती कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. आहे त्यांचा पण वेळ आहे. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, क्षणात नाही कधी ती माघारी फिरली. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, क्षणात नाही कधी ती माघारी फिरली. तमाम बादशहाचा दरबार तिने हादरविला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तडपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार. हो चमके शिवबाची तलवार. शाहिस्ते खान म्हणतो दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. शाहिस्ते खान म्हणतो दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. शाहिस्ते खानाच्या महालात शिवबा शिरले, बघून शिवबाना खान मनी घाबरला. न केला शाहिस्त्यावर वा, त्याची तुटली बोटेच्या, केला
त्याची तुटली बोटे चार हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तडपत्या बिजली चावता झेले ढालीवरती वार हो चमके शिवबाची तलवार वीर माता जिजाईचा वीर शिवाजी झळके असा तो हिरा जगभरी जिजाई मातेचा वीर शिवाजी झळके हिरा तो असा जगभरी अशोक नमवी मस्तक चरणी अशोक नमवी मस्तक चरणी शिवाजी राजामुळे आम्ही आज सुखी तरी आणि केला शाहिस्त्यावर त्याची तुटली बोट ज्या केला शाहिस्त्यावर त्याची तुटली बोट ज्या हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तडपत्या बिजलीचा अवता झेले ढालीवरती वार हो शिवबाची तलवार शिवबाची तलवार जय महाराष्ट्र जय हिंद अरे कम हॅलो आग्रहास्तव एक गीत घेत आहे आई पाळसाहेब साहेबांचा आग्रह आहे सगळ्यांचा आग्रह आहे एक गीत घ्या एक गीत बोलतो तळमळ तळमळ ह्या साऱ्यांच्या जीवाची हे पण गीत मी लिहिलेलं आहे YouTube चॅनलला गीत आहे आणि ह्या गीताचे खरे गायक आहेत माझे हे मिस जाधव गायक आहेत ह्याही गीत गायले आहे तिसरीला असतात तळमळ तळमळ माझ्या ग जीवाची अग तळमळ तळमळ या साऱ्या मंडळीची तुझ्या भेटीला येण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची तळमळ तळमळ साऱ्यांची तळमळ तळमळ आमची साऱ्यांची तुझ्या भेटीला येण्याची तुझ्या भेटीला येण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आणि काल रात्री स्वप्नामध्ये आई तू आली तुझ्या भोळ्या लेकराला तूच हाक दिली तुझ्या भोळ्या लेकराला तूच हाक दिली काल रात्री स्वप्नामध्ये आई तू आली तुझ्या भोळ्या लेकराला तूच हाक दिली तुझ्या भोळ्या लेकराला तूच हाक दिली कर तयारी म्हणसी मला मंदिरी जाण्याची कर तयारी म्हणसी मला मंदिरी जाण्याची तुझे दर्शन घेण्याची तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची तळमळ तळमळ माझ्या ग जीवाची तळमळ तळमळ माझ्या ग जीवाची तुझ्या भेटीला येण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई तुझे दर्शन घेण्याची येते प्रचिती भक्ताला कीर्ती ग नावाची येते प्रचिती भक्ताला कीर्ती ग नावाची पाठीशी ती उभी हाय माऊली ती सत्वाची पाठीशी ती उभी हाय माऊली ती सत्वाची येते प्रचिती भक्ताला कीर्ती ग नावाची येते प्रचिती भक्ताला कीर्ती ग नावाची
पाठीशी ती उभी हाय माऊली ती सत्वाची, पाठीशी ती उभी हाय माऊली ती सत्वाची. थोरवी तिची प्रभाकरा, थोरवी तिची प्रभाकरा मी तच्या गाण्याची, थोरवी तिची प्रभाकरा मी तच्या गाण्याची. तुझ्या दर्शन येण्याची आई पळसाई, तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई, तुझे दर्शन घेण्याची. तळमळ तळमळ अग माझ्या ग जीवाची, तळमळ तळमळ माते माझ्या ग जीवाची. तुझ्या भेटीला येण्याची आई पळसाई, तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई, तुझे दर्शन घेण्याची आई पळसाई, तुझे दर्शन घेण्याची. धन्यवाद. मला इथं गीत गाण्यास संधी दिल्याबद्दल सर्व कमिटी, गावकऱ्यांचे, महिला मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि रायगड भूषण अशोक भंडारे इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भूषण पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायक अशोकजी भंडारे साहेब यांनी मातेच्या मंदिरामध्ये अगदी सुंदर असे 4 गाणी गायलेले आहेत आणि त्यांना साथ दिलेले त्यांच्या नातवंडांनी एक मृदंगमणी आणि एक तबला वादक. खास करून या दोघांसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवत आहोत. या छोट्या वयात सुद्धा त्यांनी सुंदर असा तबला वाजवलेला आहे आणि त्यांनी मृदंग वाजवलेला आहे. त्यांना ग्रामस्थांच्या वतीने तर त्यांना ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद. माता पळसाई त्या दोन्ही बांधवांना निरोगी उदंड आयुष्य देवो अशी माता पळसाईची आणि प्रार्थना. तसे अशोकजी भंडारे साहेबांचा आमच्या ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ, शाल व पुष्पमाळा देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष मारुती शेठ शिर्के यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. ज्यांची या मातेवर नितांत श्रद्धा आहे ते आमचे जोहाचे नारायणजी म्हात्रे साहेब यांनाही मी विनंती करतो त्यांनी अशोकजी भंडारे